या प्रकरणात सावंत यांना आलेल्या फोन कॉलची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या चौकशीचे आदेश दिल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना हे आदेश दिलेले आहेत। इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती आणि या धमकीच्या फोनचे आता चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील आदेश दिले। प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंत यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती। सुरुवातीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि या धमकी संदर्भात आता चौकशी केली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत। पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात ही मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि या धमकी संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेले आहेत आणि आता इंद्रजित सावंत यांना जो फोन आलेला होता त्या फोन संदर्भात चौकशी केली जाणार आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। घरात शिरून जीवे मारू अशा प्रकारची त्यांना धमकी देण्यात आलेली होती। प्रशांत कोरटकर या नावाच्या व्यक्तीने त्यांना ही धमकी दिल्याची माहिती समोर आलेली आणि या संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे आदेश दिले। त्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात आता दखल घेतलेली आहे। या धमकी प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। अगदी बरोबर आहे। इंद्रजित सावंत यांना जी धमकी आली होती त्या अनुषंगाने आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष दिले आणि कोल्हापूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना या चौकशी करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश यावेळेला मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। इंद्रजित सावंत गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये आहेत आणि इतिहास तज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे। एकंदर या प्रकरणात काल जेव्हा त्याला धमकीचा व्हिडिओ फोन कॉलचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता आणि इंद्रजित सावंत यांनी देखील प्रसार माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली होती। त्यानंतर कुठेतरी आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन पोलिसांना या सगळ्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले। त्यामुळे धमकीदार व्यक्ती नेमकं कारण त्या व्यक्तीने देखील समोर येऊन या प्रकरणाशी आपला संबंध नसतं म्हटले। त्यामुळे नेमकं या धमकीमागचं तथ्य काय आहे हे आता जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो। धन्यवाद ओम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।